ही 7 माणसं ओळखायला कधीच चूक करू नका, नाहीतर स्वतःचं खूप नुकसान करून घ्याल. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात विविध स्वभावाच्या माणसांशी आपली भेट होत असते. काही माणसं आपल्याला आधार देतात, तर काही माणसं नकळत आपलं फार मोठं नुकसान करतात. रोजच्या जीवनात वावरताना ही लोक आपल्या भोवती असतात. नात्यात, मैत्रीत, कामाच्या ठिकाणी, अगदी घरातही. ही लोक सुरुवातीला गोडगोड बोलतात, आपलेपणा दाखवतात, पण हळूहळू जसा वेळ जाऊ लागतो तसा त्यांचा खरा चेहरा समोर येतो. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अशावेळी आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. मी किती मोठा मूर्खपणा केला, या माणसावर विश्वास ठेवला, आपण चुकलो, याने आपल्याला खड्ड्यात घातलं, असं वाटत राहतं. या माणसांनी आपलं आर्थिक, मानसिक, भावनिक तर कधी शारीरिक शोषणही केलेलं असू शकतं. मित्रांनो, आपणही माणूस आहोत. कधीतरी आपल्याकडून अशी चूक होऊ शकते. पण वारंवार अशा लोकांना ओळखण्यात चूक करू नये, नाहीतर ही लोक आपलं जगणं मुश्किल करून टाकतील. चला तर जाणून घेऊयात, कोण आहेत ही 7 लोक ज्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. 1. गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारी माणसं. ही माणसं सुरुवातीला आपल्याशी फारच गोड वागतात, आपलं कौतुक करतात, आपल्याला आपण खूप खास आहोत अशी जाणीव करून देतात. आपल्या प्रत्येक बोलण्याला त्यांचा होकार असतो. ते आपल्याच बाजूने उभे असल्यासारखं दाखवतात, त्यामुळे आपण त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवतो. हळूहळू आपण आपल्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगायला लागतो. आपली कमजोरी, आपले पुढचे प्लॅन, आपले निर्णय, आपलं प्रेम, सिक्रेट सारं त्यांना कळतं. आणि मग नेमकी वेळ साधून हीच माणसं आपल्याच शब्दांचा वापर आपल्या विरुद्ध करतात. आपल्या मागे आपली बदनामी करतात, आपल्याबद्दल गैरसमज पसरवतात, आपली इमेज खराब करतात. आपण विचारही करत नाही की ही व्यक्ती असं करू शकते. आपल्याला जेव्हा हे कळतं तेव्हा आपल्याला विश्वासघात झाल्यासारखं वाटतं. अशा माणसांमुळे पुन्हा कुणावरही विश्वास ठेवायला भीती वाटते. म्हणून अशा पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांना ओळखायला शिका. अशा माणसांसमोर लगेच मन मोकळं करू नका. सगळं काही लगेच कोणाला सांगायची गरज नसते. त्यांच्या गोड बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष ठेवा. यांच्यापासून थोडं अंतर ठेवा. आपल्या वैयक्तिक गोष्टी, कमजोरी, पुढचे प्लॅन कोणालाच सांगू नका. यांच्याशी वाद घालण्याऐवजी शांतपणे यांना दूर करा. कोणावरही विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करा. 2. तुमच्या प्रगतीच्या वाटेत अडथळा आणणारी माणसं. ही माणसं तुम्ही काही नवीन करायचं ठरवलं की तुमच्यावर लगेच शंका निर्माण करतात. हे तुला जमेल का? यात धोका आहे. आधीच खूप लोक फसलीत, तुला कसं काय जमेल? असं सांगून तुमची हिंमत कमी करतात. यात बहुतांशी नातेवाईकच असतात. स्वतःमध्ये काहीच करण्याचं धाडस नसतं आणि इतरांनी पुढे जाणं त्यांना सहन होत नाही. तुमच्या स्वप्नांना ते अवास्तव ठरवतात. तुमच्या मेहनतीची खिल्ली उडवतात. यामुळे होतं काय, तुमच्यात पोटेन्शियल असूनही तुम्ही देखील असाच विचार करायला लागता की कदाचित तेच बरोबर असतील. काही करून दाखवण्याचा तुमचा आत्मविश्वास कमी होतो. निर्णय घेण्याची धमक राहत नाही. अशा माणसांमुळे आपल्या आयुष्यातील अनेक स्वप्न अपूर्ण राहतात. त्यामुळे कोण तुम्हाला पुढे ढकलतंय आणि कोण थांबवतंय हे वेळेत ओळखणं फार महत्त्वाचं असतं. तुमची स्वप्न यांना सांगूच नका, डायरेक्ट करून दाखवा. जी लोक भीती दाखवतात त्यांच्याशी चर्चा करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य तुम्हालाच घडवायचं आहे. मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या, पण निर्णय मात्र स्वतःचाच ठेवा. अशा लोकांच्या बोलण्यामुळे गोंधळ निर्माण झाला तरी थोडा वेळ शांत बसा. पुढे काय करायचं हे शांतपणे ठरवा. तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देतात अशाच लोकांच्या सानिध्यात राहा. 3. फक्त स्वार्थासाठी जवळ येणारी माणसं. या माणसांचं कोणासोबतही नातं फक्त गरजेपुरतं असतं. त्यांना जेव्हा काम असतं ना, तेव्हा ते खूप आपुलकी दाखवतात. सतत तुमच्या संपर्कात राहतात. तुमचा वेळ, तुमची मदत, तुमचे पैसे देखील वापरून घेतात. पण तुम्हाला काही अडचण निर्माण झाली की ही लोकं बरोबर गायब होतात. मग ते तुमचा फोनही उचलत नाही, मेसेजला उत्तर देत नाही, भेटणं टाळतात. तुमच्या भावना, तुमचा त्रास त्यांना त्यावेळी महत्त्वाचा वाटत नाही. आपण त्यांच्यासाठी खूप काही केलं आहे याचीही त्यांना आठवण नसते. अशावेळी आपल्याला पूर्णपणे वापरून घेतलं आहे याची आपल्याला जाणीव होते. मनात खूप खूप राग येतो, दुःख होतं, पण आता वेळ निघून गेलेली असते. म्हणून कोण खरंच आपलं आहे आणि कोण फक्त कामापुरतं आहे हे वेळेत ओळखणं खूप गरजेचं असतं.
मग अशावेळी नात्यात तुम्ही नेहमी देणाऱ्याची भूमिका घेत असाल आणि समोरून काहीच मिळत नसेल तर विचार करा, हे बरोबर सुरू आहे का? मदत करणं चांगलं आहे, पण वापरून घेतलं जाणं चुकीचं आहे. प्रत्येक वेळी हो म्हणायची सवय बदलावी लागते. गरज असताना समोरच्याला फोन करणं आणि काम झालं की गायब होणं असं दिसत असेल तर त्या व्यक्तीला दूर करा. स्वतःचा वेळ, ऊर्जा, पैसा यांची किंमत ओळखा. नातं एकतर्फी असेल तर ते हळूहळू कमी करणंच शहाणपणाचं असतं. 4. अतिशय नकारात्मक लोक. ही लोक कायम तक्रारी करत असतात. त्यांच्या बोलण्यात आनंद, समाधान कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीत त्यांना वाईटच दिसतं. तुम्ही एखादी चांगली बातमी सांगितली तरी ते त्यात काहीतरी वाईटच शोधतात. हे काय, आज आहे उद्या नाही, यात काही अर्थ नाही असं बोलून ते आपला उत्साह कमी करतात. त्यांच्या सहवासात राहिलं की मन अवघडल्यासारखं होतं. हसणं आपोआप कमी होतं. नकळत आपणही नकारात्मक विचार करू लागतो. आयुष्य अवघड वाटायला लागतं. अशा माणसांमुळे मानसिक शांतता बिघडते. अशा लोकांसोबत कमी संपर्क ठेवा. त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर प्रतिक्रिया देऊ नका. तुमचा उत्साह कमी होतोय असं वाटलं तर दूर जा. आपल्याला सगळ्यांना बदलता येत नाही हे स्वीकारा. स्वतःचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी चांगली संगत निवडा. मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी करा. स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घ्या. नकारात्मकतेपासून दूर राहणं हेही स्वतःची काळजीच घेणं आहे. 5. तुमच्या खाजगी गोष्टींचा बोभाटा करणारी माणसं. आपण विश्वासाने एखाद्याला काही गोष्टी सांगतो कारण आपल्याला वाटतं ही व्यक्ती आपलीच आहे. पण तीच व्यक्ती आपल्या खाजगी गोष्टी इतरांना सांगते. मग त्या गोष्टी वाढवून मीठ मसाला लावून सगळीकडे पोहोचतात. आपली अडचण लोकांच्या चर्चेचा विषय बनते. आपल्याला अपमानास्पद वाटतं, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. विचारलं तर मी नाही सांगितलं किंवा त्यात काय झालं असं सहज म्हणून मोकळी होतात. अशा माणसांमुळे आपला विश्वासघात होतो. म्हणून कोणाला काय सांगायचं याची काळजी आपणच घेणं खूप महत्त्वाचं असतं. सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच सांगायच्या नसतात हे लक्षात ठेवा. कोण विश्वास ठेवण्यास योग्य आहे हे अनुभवातून ओळखा. एकदा गुपित फोडलं गेलं असेल तर पुन्हा ती चूक करू नका. वाद न घालता अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. तुमचं खाजगी आयुष्य तुमचंच असतं. ते जपणं तुमचं काम आहे. 6. स्वतःला अतिशहाणी समजून आपल्याला कमी लेखणारी माणसं. या माणसांना वाटतं त्यांनाच सगळं माहीत आहे. तुमचं मत त्यांच्यासाठी अजिबात महत्त्वाचं नसतं. तुम्ही काही चांगलं केलं तरी ते त्यात उणिवा काढतात. बोलताना वरचढपणा दाखवतात. तुम्हाला लहान ठरवतात. मग या लोकांसमोर हळूहळू तुम्हीच शांत राहायला लागता. बोलणं कमी करता. जसा वेळ जाऊ लागतो तसे तुम्ही स्वतःवर शंका घ्यायला लागता. ही लोकं तुमचा आत्मविश्वास कमी करतात. अशा माणसांमुळे आपली खरी क्षमता दडपली जाते. स्वतःची किंमत ओळखणं फार गरजेचं असतं मित्रांनो. अशा लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला कमी समजू नका. तुमचं मत महत्त्वाचं आहे हे स्वतःला सांगा. प्रत्येक वेळी त्यांना उत्तर देण्याची गरज नसते. आत्मविश्वास ठेवा आणि नम्र राहा. जिथे सतत कमी लेखलं जातं तिथे जास्त वेळ थांबूच नका. स्वतःची किंमत ओळखणं आणि स्वतःसाठी उभं राहायला शिकणं खूप गरजेचं असतं. 7. तुमच्या यशावर जळणारी माणसं. तुम्ही यशस्वी झालात की ही माणसं आतून अस्वस्थ होतात. समोर कौतुक करतात पण मनातून आनंदी नसतात. तुमच्या यशामागे काहीतरी चुकीचं आहे असं तुमच्या मागून दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुमची मेहनत त्यांना मान्यच नसते. इतरांसमोर तुमच्याबद्दल उलटसुलट बोलतात. अशा माणसांमुळे आपल्याला आपला आनंद अपूर्ण वाटतो. त्यामुळे कोण खरंच तुमच्या यशात आनंद मानतंय आणि कोण जळतंय हे ओळखणं खूप गरजेचं असतं. आपलं यश सगळ्यांना पचत नाही हे सत्य आहे. त्यामुळे सगळ्यांकडून कौतुकाची अपेक्षा ठेवूच नका. तुमचं यश शांतपणे अनुभवा. अशा लोकांपुढे जास्त सगळ्या गोष्टींचा खुलासा करूच नका. तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवा, त्यांच्या जळक्या वृत्तीवर नाही. जे खरंच आनंदी होतात त्या लोकांना ओळखा आणि त्यांच्याजवळ राहा. मित्रांनो, आयुष्यात सगळ्यांनाच खुश ठेवणं शक्य नाही, पण स्वतःची मानसिक शांतता टिकवणं मात्र आपल्या हातात आहे. योग्य वेळी योग्य माणसं ओळखणं हीच खरी शहाणपणाची खूण आहे. कोणी गोड बोललं म्हणजे तो आपला आहे असं मुळीच नाही. माणूस ओळखावा लागतो. आपलं मन एखाद्यामुळे अस्वस्थ झालं
एखाद्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतोय हे समजलं की सावध व्हा. प्रत्येक माणसाला आयुष्यात स्थान देण्याची गरज नसते. स्वतःची शांतता, आत्मसन्मान आणि किंमत महत्त्वाची आहे. चुकीच्या माणसांपासून अंतर ठेवलं तरच योग्य माणसांसाठी जागा मोकळी होते. स्वतःला जपा, कारण तुमच्यापेक्षा महत्त्वाचं जगात काहीच नाही. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.